श्री गणेशाय नमः। शिवशक्तम नामकरणी लागे सिद्धाची आचरणी विनोदसे कर जोडली भक्तिभावे करुणिया सिद्धमणे नामधारका पुढील कथा असेल का एक चित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तासी तया गांगा पुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्म मार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जाऊनिने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामी प्रतिदिवशी विप्रयेते आराधनेशी सहस्र संख्या ब्राह्मणाशी मिष्टान्न गालिती करियेसा ऐकोनी ते विप्रणारी नाना परी दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपुला पती दैवहीन कधी नेले परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता असे तया स्थानी आला विप्र महाधनी अपरपक्ष करणे म्हणी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रांची क्षण दिले परियेसी सगळे त्यांच्या स्त्रियांची आवन दिले परियेसा देखोनी ते विप्रमणिता पती जवळी आली करिता सांगती दिसानता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे कांक्षा करिले माझे मन इष्टांना पूर्व जेवावे ऐकोनी देयचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपण आनंदले म्हणत असे निरोप घेऊन वेळी गेली तया ग्रहस्थाजवळी आपण येऊ भोजन काळी म्हणून तुझे तयासी विप्रमणे तयासी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गहायावे विचार करुणी मानसी आली नरसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेशी अनेक बळी विनवित म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवडले बरवे येत असे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे करी पराणासी काय करू म्हणत असे ऐकोनी दियेचे वचन श्री गुरु म्हणते हास्यवदन बोलावण्या तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दूषित अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये ऐकोनी श्री गुरुचे वचन नमन करीतो ब्राह्मण विनवित असे कर जोडून न घेतरान्न नेमसे गुरु वचन गौण करी तो घडे रौरवा घरी निरोप तुमचा माझ्या श्री राहील स्वामी म्हणत असे सोनिया श्री गुरुशी आले दाम्पत्य आमंत्रणाशी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारोण संकल्प करीतो ब्राह्मण अनेक बरीचे मिष्टान्न वाढीती तया दंपतीसी भोजन करिता समयासी दिसे विपरीत देयसी श्वान सुकरी यवनी नशी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण पेरुनी अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगत असे ऐसे परी प्रतिसरित आली नारी चिंता करीत अतिस सांगे वृत्तांत श्वान उच्चिष्ट जेवलेली स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझे मी आपले दैवहीन घडले आपणा वरान्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे ऐसे कोपुणे स्त्रियेसी आले दोघे श्री गुरुपाशी नमन करती भक्तीसी ऐका श्रोते एक चित्ते श्री गुरु म्हणती केसी ऐसे सुख परांनासी सदा दूषिसी पतीसी उरले तुझे मनोरथ चिंता करी बिजोरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परांगण घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मणी मिळाली सती वैरिणी दोष आपण अंडविले ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणते हासोन उलविले स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले कधी न वचे परांनासी वर्तेल तुझ्या वाक्यासरशी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि कैक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा तुझ देव पितृ कर्माविने कोणी मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे लोक जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्रसाष्टांग करी नमन विनवित असे कर जोडून विनंती माझी परियेसी अन्न घ्यावे कवनाचे हरी घडती दोष कवण्यापरी जाऊ नये कवण्यात निरोपावे स्वामिया श्री गुरु म्हणते विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरु भवना दिती वर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुला पुला श्वशुर जाण
सहोदराती साधुजन गृही अन्न जेवावे अडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्रवणे श्री गुरुसी विनंती माझी परियेसी निशिकान सांगा आम्हासी कहण्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेवन करीती वजावे अन्न विप्रजाती महादोष होईजे धन गर्वी कामसागरी कृपण निर्दय व्याभिचारी नाभिक दुराचारी विप्रांगरी तद्भागाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेवू नये कुळदैवत माता पिता सोडून जाय जो करता आपल्या गुरुशी निर्विता जेवू नये तया घरी आपल्या कन्या जामातासी क्रोधे करुणी सदा दोषी न घ्यावे अन्न त्यागरासी निरुद्राचे घरी रेखा समस्त दुष्कृत्ये परांनासी नरकी रेखा ब्राह्मणासी ऐसे जिजाना परस्त्रियेशी संग केलिया नरकहोय परकुनी वास करिता जाय आपली लक्ष्मी करिता अमावस्येशी घरान जेविता मास पुण्य जाय देखा आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी पुत्र झालिया कन्येसी सुखे जावे अवधारा सूर्यचंद्र करणासी अन्न घेऊ नये परियेसी जातात्वा मृत सुतकेसी जेवू नये परियेसा ब्राह्मणपणाचा आचार कवन रहाटे द्विजवर पैसे जरी करीती नर त्याची कैसे धन्य असे विप्रमध्ये व्यापले आचार कर्म सांडिले याची कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊ नये विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती परियेसी आचार धर्म कैसी निरोपावे दातारा पराशरमणे ऋषीसी सांगे आचार परियेसी जेणे होय अप्रयासी सर्व सिद्धी पावती ब्रह्ममूर्ती उठोनी श्री गुरु स्मरण करोनी अवध्याव्या मूर्ती तिनी ब्रह्मा विष्णू महेश्वर मग स्वरावे नवग्रह सूर्यादी केतू सह सनत कुमार सनत सनंदन सह स्मरावे तयवेळी सहनारद तुंबरू देखा स्मरावे सिद्ध योगी एका सप्त समुद्र स्त्री एका स्मरावे सप्त पितृदेवता सप्त ऋषींचे स्मरोणी सप्त द्वीपे सप्त भुवनी समस्त नावे घेऊनी मग म्हणावे प्रातस्मरण मग उठावे शयनस्थानी आचमन करोनी दोन्ही लघु शक्येशी जाऊनी शोचाचमन करावे जांभई आणि शुक्लिया दोन्ही लघु शंका शेची दोन्ही आचमन करावे अधोवायू शब्द झालिया ओपटे काही दृष्टी देखलिया दोन्ही वेळा आचमनिया शुची होय परियेसा जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी स्पर्शावे चक्षु श्रोत्रियने येणे पवित्र परियेसा गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमोक्त मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे यज्ञोपवीत काणी ठेवणी नैऋत्य दिशे जाऊनी डोळी पादव घेऊनी अधोमुखी बसावे व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार परियेस चारी वर्णामाचा उपदेश शौचविधी बोलला विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात असती जे बोलले असे श्रुती तेही आता सांगेन अंगुष्ठ मूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण चतुरंग गुळतळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी कनिष्ठा भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाणा तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी आचमन ब्राह्मण तीर्थेसी करावे ब्रह्म विभोजने ब्रह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधवनी देवतीर्थे उदक सोडली गोविंद नाम उच्चारावे विष्णू मधुसूदन हस्तधुनी दोनी त्रिविक्रम वामन काळ स्पर्शोनी बिंबोष्टी कळहस्ते ठेवूनी शिरल नाम उच्चारावे पुनरपी हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदरे शिरस्थानी चतुरंग कुल पृष्ठेसी संकर्षण घाणेसी तर्जनी आदी अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठा नाम अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी श्रोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठिकेसी अधोक्ष जनारसिंह म्हणायसी अच्युते नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजास एका पाच अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैनिकैसे तयामरी करावे प्रातस्नान तेणे होय सर्व साधन
तेजोबल आयुष्यवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट जाणे जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावे याची परी सांगे नायक ब्राह्मणा अथवा करावे वायुस्नान मंत्र स्नान करावे विधीने आपोहिष्ठा मंत्रेसी आणि स्थान पळे असती ज्याची असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्री तीर्थस्थान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्थान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम परियेसी अशक्य असेल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक वरी झाली अग्नी संपर्क पवित्र झाले उदक अधिक ग्रहस्थासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवुनी स्नान करावे प्रतिदिनी ग्रहस्थाश्रमी घरी देखा नदी तीरे असे नरू अशक्त असे शरीरू स्मरण करुनी नदी निर्धारू आर्द्रवस्ते अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगे एका ब्राह्मण रविवारी निषेध जाण ज्वर होय अंगासी कार्तिकीन सोमवारासी मंगळवारी मृत्यू परियेसी दक्षिणी काळे बुधवारेसी जनहानी होय गुरुवारी शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निशित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहमुखी घरी प्रातः पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तर वस्त्र म्हणजे तया धोत्र नेसल्यानंतरी विभूती लावावी परिकरी मंत्र विधान पुरस्सरी भस्म धारण करावे भस्म शुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावरी मुख्य घरी कर्कट मृत्तिका अग्राह्य विवाहादी शोभन दिवसी देवता कृत्य श्राद्ध दिवसी अभ्यंगानंतर सुतकेसी गोपी चंदन बजावे प्रातःसंध्येचे विधान सांगे एका ऋषीजन नक्षत्र सदाची प्रारंभ अर्घ्य सूर्य द्यावे सूर्योदय होतो जप करीत उभे असावे उदय समये अर्घ्य द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी करिता आसन घालून निरुता चित्त दृढ करावे ब्राह्मतीर्थे त्रिनाचमन विष्णू नाम स्मरण प्राणायाम विस्तारण व्यासपूर्वक करावे ब्रह्मभूर्भुव स्मरण म्हणून प्राणायाम करावे तिन्ही त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्व सिद्धी आता करा मार्जनासी सागे ऐका समस्त ऋषी ऐसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे अर्घ्य द्यावे असे विधान सांगे ऐका ऋषीजन गो शुक्का इतके उंच करून अर्घ्य द्यावे मनोभावे सायं प्रातः द्यावी तिनी हंस शुचिमन मंत्रेसी मार्गानी अर्घ्य द्यावे अवतारा प्रातः मार्गानी उभे करावे सायं अर्घ्य बसवून द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा आस्वादित्य अर्घ्य द्यावयाचे कारण सांगेल कथा विस्तारून राक्षस मंदेव दारुण 20 कोटी आहे ती रेखा सूर्यासवे युधासी नित्य येती परियेसी संदेह मिळे देवासी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे परियेसी कर्मे न चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वराकार न चाले याची कारणे अर्घ्य देती तिची वज्रायुधे होती जावळी दैत्याची लागती पराविगती प्रतिदिवशी दैत्य असते ब्रह्मवंश त्यासी बदलिया घडती दोष प्रदक्षिणा करती दोष असा वादित्य म्हणूया ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनासी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्यासे गायत्री जप केल्या गेली का एकची फल असे निका बाहेर त्रिगुण ग्रह नदी त्रिगुण फळ असे स्थळ वृंदावनी रेखा दशगुण फळे आहे ती अधिका अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फल असेली तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ भिन्न काष्ठासनी बैसोली जरी जप करीती मनोहारी दुःख होय त्यास अपारी मुनी भाग्य यश जाय भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुख परियेस शुषाजनी ज्ञान प्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण पापे जाती करुण आयु प्रज्ञा अधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते परियेसा नाम मंत्र असे विशेषा अक्षरे गोटी पाप हरे मनकार म्हणजे
आपुले मन प्रकार आपुला प्राण मन प्राण एक वटोन जप करावे एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही जकार जन्म इच्छे दोन्ही अकारे जन्म पापुरी चारी वेदांची मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची कारणे जपामानिक वेद पठन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृथा जन्म जैसा सुकर जप करा हो निर्धार चिंतिने फळ पाहिजे न करावा उदकी बैसोन करीत होय प्रज्ञाहीन सांगे न त्याचे कारण अग्नी तीन विप्रमुखी आवणीय गार्भपत्य दक्षिणाग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संकल्प होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वर्जावे या कारण कैसीचे आपण शुभासन हस्त स्पर्शोनी नाभी स्थानी लागत वाणी जपावा माध्यानी हृदयस्थानी जपावा माळा धरोली हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा उभेनी करावा प्रातःकाळी वैसोलकी जे माध्यान काळी अथवा उभे राहोळी दिवशी उभय पक्षी करावा वैसोल जपावा सायंकाळी पहावा वृक्ष मन निर्मळी जरी वृक्ष असे जवळी नासाग्रनयनी जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपणे लीला अष्टोत्तरेसी वानप्रस्थ यतीश्वरांशी सहस्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टविंशती करा पुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गोप्रेसी प्रकट वाक्याक्षरासी कनिष्ठ प्रकार परियेसा त्रिपाद असती गायत्रीसी मिळवली न म्हणावी परियेसी म्हणता पातक महादोषी महानरक अवतारा पृथक करोनी त्रिकालासी जपा मंत्र अतिवर्षी पापे जाती ब्रह्महत्या दोषी अनंत पुण्य पाहिजे अंगुली जपे एक पुण्य परवांगुलीने दशगुण शंखमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्त्रफळ स्फटिके 10 सहस्त्र पुण्य मौक्तिके लक्षगुण जाण पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे सुवर्णमाला कुशरुद्राक्ष अनंतफला जप करा तुम्ही निशाळा गोप्यमाला नरोग्या जप करिता निलंगुजे मेरू पाप होनिजे अपारू प्राणायाम केला देवारू मेरू लमिले पाप जाय गायत्री जप 3 पारस प्रत्येक करावा एकादश पापांचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय अष्टोत्तर शत जप करिता अमोघ पाप जाय करिता अथवा सहस्र एक चित्ता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा परियेसी जी जी कामना इच्छेसी तरी तो होय अवधारा जप करावा मन दृढे न पहावे मागे पुढे सुधानिक जातीकडे संभाषणाने करू नये करू नये देण आपुले लेण दाजरी तुटे घडले शोधा चमन करा पहुणे ब्राह्मणाचे दक्षिण गाना सप्त देवता आहे ती जाणा अर्श कविता दक्षिणा पापे जाती भयेसा जपता निद्रा येई जरी अधो वायू जांभई आली जरी तो दरुप जपता भारी पापे नती अवधारा लेणता घडे तुके जरी आचमन करावे श्रोत्री अग्नि सूर्य धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापने अग्निसी करावे नित्य हवनासी मारा घालू नये त्यासी हाते पडणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाते सुपे दारिद्र्य धनक्षय किडे कुंडील्या आयुष्य जाय हस्ती मुळे होय मृत्यू कुंकणी अथवा विंचनेशी वायू घालावा अग्नेसी राष्ट्रीय समृद्धी परियेसी गणित असावा अग्नी देखा ज्वाला निगती तये स्थानी आहुती घालावी ते बदली समिता आणाव्या ब्राह्मणी शूद्र हस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आणू नये शूद्र एका होमद्रव्ये आणि ती विशेषा सांगे नाम परियेसा साडी सावे निवार तांदूळ असती मनोहर गोधू मजव निर्धार यावनाळ राळे मुख्य असती साठी दाणी मिती प्रमाण आहुती मुख्य कारण अधिक आत्मान करावणे मृत संपर्क करावे मृत नसलेल्या समयासी तीळ पवित्र होमासी तिळांचे तैल परियेसी तेही पवित्र असे लेखा स्वाध्याय दिवसाशी म्हणावेल शक्तीशी अनध्याय होय तया दिवशी एक ऋचा म्हणावी तेही नये एकादशी मंत्र म्हणावा विशेषी नमो ब्राह्मणे मंत्रासी 3 वेळ जपावे एखादे दिवशी न घडे जरी अथवा होय समय रात्री जप करावा गायत्री वेद पठन फळ असे श्रेष्ठतीळ देवांची धूम्रवर्ण ऋषीजनांची कृष्णवर्ण पितरांची तीर्थर्पण करावे यज्ञोपवीत सवे देवांची विधिने करावे ऋषी
अपसवले पितरांसी तर्पण करावे विनेदिती देवांसी अंजुली एक ऋषींसी अंजुली द्वय सम्यक पितरांसी अंजुली त्रिक तर्पण ऐसे करावे स्त्रियांसी अंजुली एक रेखा व्यतिरिक्त माता बंधूंसी एका सापत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे देव ऋषीश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी कृष्ण तीव्र पितरांसी अनंत पुण्य परेसा जलील करे पिता तर्पण उदके मुख्य करा जाण मुद्रिका हस्ती असे सुवर्ण गर्भ पवित्री करावे पायन दुता मंगळ स्नान तिला विण करता तर्पण शांत करी दक्षिणे विना निष्फळ असे अवधारी निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी दीपवाळे चतुर्दशीसी करावे तर्पण पर्येसा अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विधीसी करावे तर्पण पर्येसी यज्ञोपवित सव्याने एक घेऊनी किंवा रंजिनी देऊनी यमाचे नाव उच्चारुनी तर्पण करावे भक्तीने यमाचे नावे त्रयोदशी सांगेन एका विस्तारेशी यमधर्मराज नामेसी मृत्यू अंतक चौथा जाणा व्यवस्थित काल देखा सर्व भूत क्षय ऐका आठवा औदुंबर नामिका लीलाय परमेष्ठी 10 जाणा मुखोदर चित्ररेखा चित्रगुप्त त्रयोदशिका पृथक नामे म्हणून एकेका नदी द्यावे पर्येसा समस्त पातके नासती रोग व्याधी निर्मिती शनिश्चरादी महापीडा शुक्ल पक्षी मानुमासी तर्पण करावे अष्टमीसी भीष्म नामे पर्येसी वर्षपातके परिहार होती ऐसे तर्पण करोनी सूर्य नामे अर्घ्य तिनी द्यावी समस्त विवर्जनी मने नृसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पठ्याने सिद्ध नामधारक संवादे आनीतनिरूपणं नाम षष्ठीशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ अध्याय 37 श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे शिताशी तुले कथा वर्तली कैशी श्री गुरु सांगती ब्राह्मणाशी काय निरूपिले त्यानंतर श्री गुरुनती ब्राह्मणाशी रही रक्षावे कारणासी अग्नि मंथन काष्टाशी संपादावे कृष्ण मार्जर श्रीखंड दिव्यमुनी कृत तीर कृष्णार्जुन छाव वस्त्र इतकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती शुक्ल पक्षी सारसाशी पोसावे घरी पर्येसी समस्त पाप विनाशी धेनु असावी आपले घरी देव पूजेचे विधान सांगे काय कोमन ग्रह बरे संपादन देव ग्रह अर्चावे हिरण्य रोप तांबेशी अथवा मृत्तिका पात्रेशी समार्जन करावे दिशी निषिद्ध पात्रे सांगेना काश्य पात्र कन्या हस्ती नोर यथा शूद्र जाती न करावे वस्त्र धरुली वाम हस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा निरुक्त कोणी रात्री न करावे उदक घेऊनी अगत्य करणे धडे मनी भस्म करणे सारवावे रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भोली मग शुभासनी बैसुनी देव पूजा करावी त्रिकाळ नकडे जाशी प्रातःकाळी करावी हर्षी तेही न साधे पर्येसी माध्यान काळी करावे सायंकाळी मंत्रेशी पुष्पे व्हावी भक्तीशी ऐसे न साधे जयाशी भोजन काळी करावे देव पूजा न करी नर पावे करीत यमपुर नरकी भोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एक चित्ते देव पूजा करावयासी विधाने 6 पर्येसी उदक नारायण स्वरूपेशी पूजता तुकी जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेने का अग्नि पूजा अधिका मानस पूजा अतिविशेषा एक चित्ते पर्येसा सूर्य पूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष समिली जाना प्रतिमा पूजा स्वरूपी अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरु पूजा मनोमानसी प्रत्यक्ष दृष्टे त्रिमूर्ती निरोप घेऊनी श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधीपूर्वक रचावे श्री गुरुचे निरोपावे पूजा करी काष्ट पाषाण याची होती देव जाण प्रसन्न होय पर्येसा प्रणव मंत्रोने 12 मुखे प्रोक्षावे आपले शिष्य संकल्प करून अंगणास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेशी कलश ठेवावा पर्येसी पूजा करून भक्तीशी शंख पूजा करावी निर्माल्य काढून विलेसी टाकावे निवृत्त दिशी
धूत वस्त्रांधरा हर्षी दीप प्रज्वलित करावा स्मरावे मनी श्री गुरुशी मनोवाक्य कर्मेशी अर्चन करावे पीठासी विधी पूर्वक अवधारा चारी द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवानावे मंत्रोक्त सहर्ष शिष्येती आवाहन पुरुषे वेदे करासना एका वानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून कृपा धरू ऐसा अर्थ द्यावे परियेसा तस्मा विराळ म्हणायसा देवाशी याचमन समर्पावे यात पुरुषेन मंत्रेशी स्नपन करावे देवाशी पंचामृतादी विधीशी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेशी श्रुती मार्गे करून न्यासासी स्नपन करावे परियेसी एक चित्ते अवधारा स्नपन करून देवाशी कैसरावे सुवासनेशी तयज्ञमंती मंत्रेशी वस्त्रे ध्यावी परियेसी मंत्रेशी यज्ञोपवित ध्यावे देवाशी केलेच मंत्रे अक्षताशी गंगाक्षतेशी व्हावे अनन्य भक्तीने तस्मादश अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वाहा एक चित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वाहायचे विधान सांगेल का ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता त्रय करून विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधमपित कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी श्री पुष्पे लेख सचिद्राथा कृमी भक्षक भूमीवरील पडले एक पुष्पते झाले देवाशी शिरे नव्हते द्रव्य जान बिल्वपत्र तुळशी पर्ण सहस्रपत्र कमळे जान सदा ग्राह्य देवाशी शतपत्रे वकुल चंपकाशी पाटले कमले पुन्नागेशी मल्लिका जाती करी तुळशी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयासी वर्जावी पुष्पे तुम्ही धत्तुरार्थ करवीरेशी रक्त पुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेशी शेवा कपित करंदेशी अमरपत्र पुष्पांडेशी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वाहिला होय दोषी सांगेले का समस्त ऋषी पूजा करीती विष्णूशी तेजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वराशी सांगेल नामे करियेसी कपिपकेतकी शंशाकेशी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंग करंज देखा घातकी लिंबादी पंचका बकुळ दांडी बकेतका माधी पुष्पे वर्जावी तूत तुका जाती रक्त पुष्पे वर्जावी निरोती ईश्वराचे न दोष भरती श्वेत पुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी वर्ज करावे दुर्वेशी दुर्गा शक्ती देवीते यत्पुरुषं मंत्रेशी सुगंध रूपावे परिमळेशी ब्राह्मण सेठी मंत्रेशी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मनसो मंत्रेशी नैवेद्य धावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नावासी म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करुण वेदामती मंत्रे करुण पुष्पांजली अर्पावी दाता पुरस्तात मंत्रेशी नमस्कारावे देवासी अति सन्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये सांगेले का विभजन आपसवे देवा प्रदक्षिणा करुणी नमन करावे आकरा गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेर येता अथवा उत्तम द्विज लेखता सन्मुख जावणी वंदावे माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐशी उभय असे कर्णास्पर्शी एको भावे वंदावे सव्य पादावरी लेखा सव्यास स्पर्शोनी लेखा वाम हस्त वाम पादावरी लेखा धरुणी नमस्कार करावा माता पिता गुरुधाता भयहरता अन्नदाता रक्तबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापट नसेल रे माता वयाधिक इष्ट मैत्रा नमस्कारावे तयाशी निश्चित स्थाने नमावयासी सांगेले का तुम्हासी वय असेल जाशी नमो नये विद्वजनी जप अथवा होम करिता दूर देखील विजयिता स्नान करिता जयी असता नमस्कार करू नये एक हस्ते ब्राह्मणाशी नमो नये परियेशी वेदनारू मूर्ख जनाशी करू नये नमस्कार गीत वाद्य नृत्येशी संतुष्टावे देवाशी प्रार्थना करावी भक्तीशी मग आचर्य सनकादिका पूजा अर्पुनी देवासी हस्त ठेवली पितेशी उत्तर पूजा करा हर्षी
मग करावे उदासन माता पिता घातके आसी शुनी स्वपच्च चांडाराशी अतिथी आल्या घराशी अन्न द्यावे करियसा न विचारावे पत्ताळा विमुख झालिया सर्व वर्ष 16 पितरणे ती घराशी अन्नदाना विनान्न ग्रहण करू नये साधू जने पंचमहायज्ञाना कैत्या ब्राह्मणे चांद्रायान आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेशी आला नर जरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव खदासे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येती आपुल्या घरी अन्न द्यावे निरारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोषाशे पूर्वाभिमुख बैसून भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडून बैसावे काय एकचिते मंडळ करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षोणी क्षत्रियाशी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैशाशी करातसा न करिता मंडळ जेवी जरी अन्न रसने ती निशाचरी पिशाचा सुर राक्षसेरी अन्न रसने ती अवधारा उत्तर पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम असे एक पित्र कार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर जावी काश्यपात्र भोजनेशी तांबूला सहित आम्रगण ग्रहस्थासांनी मुख्य गान यती ब्रह्मचारी निवासिलेचे वर्ज फुटते कास्य पात्रेशी जैविता होय महादोषी संध्याकाळी जैविता हर्षी महापातकी होय जाना जेऊ नये श्राद्ध दिवशी आसन आपले आपणासी घालू नये ब्राह्मणाने बळी घालवले चित्रगुप्तासी काढवावे सगळीची परियेसी वा मास्त धुरी शेषी पात्र जड धरावे मौनासावे आपण देखा बोलू नये शब्दाधिका अपोषण घ्यावे मंत्रपूर्वका मग घ्या प्राणाती अपोषणारी न भोजन करी पापा विमोचन करा तरी अष्टोत्तर शत गायत्री जप्ता दोष परिहरे श्लोक महावैश्वानरो भूत्वा प्राणिनां देमाश्रितः प्राणापान समायुक्तं पंचाम्यद्य चतुर्विधम् अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा मंत्र म्हणून तुम्ही म्हणून अग्निरसने मंत्र जपावा मग घ्याव्या प्राणाती आवन मंत्र पंचख्याती तर्जनी मध्यमांगुष्टकृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिकांगुष्टेशी अपानाय स्वाहा म्हणायशी यानाय स्वाहा म्हणावयाशी अनामिका कनाष्टिकांगुष्टाने अंगुष्ट तर्जनी कनिष्ठिकेशी उदायाने स्वाहा म्हणाहर्षी पाचमुलने परियेसी समानायाम स्वा म्हणावे प्राणाहुती घेतले अन्न देतो स्पर्शे नाही जाण जिव्हेने गरुणी तत्क्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाचे स्थान सांगेल का तुम्हा विधान स्नान समय धरा निर्गुण वरून पडली मौन करिता धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जेवता मौन घरी आपण अप्रमत घडे त्याशी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेत ओरी मौन धरावे अवधारी श्री गुरुमती ब्राह्मणासी पिता जिवंतासे त्याशी अथवा ज्येष्ठ बंधू करेसी धर्मने मौनाशी शाळा देविता धरावे जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षणपूर्वी द्रवांना कठीणांमध्ये परियेसा भोजनांत समयाशी जेवावे पुन्हा द्रवांनाशी परियेसी शीघ्र भोजन करावे जितका मावे आपल्या मुखी तितका त्रास घ्यावा विषयी आधी केलेला त्रास मुखी उच्चिष्ट पक्षीने फळ देखा इष्ट सोयरे इत्यादिकांशी रक्तबंधाविने पुत्राशी कन्याकुमाराशी दोष नाही भोजन करी स्नानाविना होम न करीत जीवित वना अन्न नव्हे ते कृमी जान म्हणे पराशर ऋषी दीप जाय भोजन करिता पात्र धराय स्मरण सरिता पुनरपी दीपानुनी लाविता मग भोजन करावे स्पर्श नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसणे आकाश अंधकारी जीवने न ठेविता शेष स्त्रियाशी जेविता अत्यंत दोषी हे विलय न जेवता स्त्रिया दोषी महापातके घडती जाना न करावे भोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण पुरस्त्रियेशी भोजन करिता निर्दोष परियेसा सरे वैसरी कासरी अथवा आपले अंकुरणी प्राशन करावे पाली महादोष परियेसा कृष्ण वस्त्र नेसुनी आपण अपार दोष जेविता जाना श्री जनवाडती का सेविना उच्चिष्ट समान परियेसा उठोरी जावे प्रक्षालनाशी गंडूष करोनी मघास्त पक्षी न करिता गंडूष प्रकाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाना
मुख प्रक्षाळिता परियसी मध्यमंगुली दात घासी तर्जनी अंगुष्टे महादोषी गौरव नरक परियेसा हस्त दाखवावे अग्नीशी अधिक सांगेल परियेशी बंधुवर्गासी जयाशी पुसुने वस्त्रे कर मग स्मरावे श्रीगुरुशी अनेक स्मरावे कुलदेवतेशी एकवर करी ऋषीशी भोजन करावे दिव्योत्तमे विप्रविनवी श्रीगुरुशी भोजन प्रकार सांगिला आम्हाशी विधी निष्ठुरांना कैशी निरोपावी कृपेने नकाके शकले यांना स्पर्श केल्या मार्जारे जाणं बाह्य स्वारी कुकुटादी करुणा स्पर्शल्यान्न तेजावे देहू मुषक मुख स्पर्श अथवा संपर्क अंतकेश तेजावे अन्न भरवसे असे रुचिष्ट अन्नाजोळी व्रत तेल समश्रित शिळे अन्न पवित्र तळले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा माशानाचे वटक देखा शिळे नव्हते कधी ऐका देखा शिळे नव्हे परियेसा ऐशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परियेसी निकाळ होता महादोषी सुचीसानी असावे भोजन केल्यानंतर ताबून घ्यावे परिकर प्रमुख चूर्ण पण सत्वर ध्यावे ब्राह्मणासी करणे विना प्रमुख मुखी घातला आपण होय सुखी सप्त जन्म तरी दुःखी अज्ञानी होय अंतकाळी भोजन झाल्यानंतर वेदाभ्यासे प्रहर